या तुम्हाला तुमच्या शिवारात पाणी बघायचं आहे का? पाणी बघायचं कसं आहे ते मी शिकवणार आता तुम्हाला. तुम्ही आपला परिसर अगोदर बघायचा शिवारातला. तुमच्या तिथं हुंबराचं झाड, रुईचं झाड किंवा वललिंबाचं झाड, इथं वारूळ दिसतो का बघायचा. त्याच्या आसपास पाणी असतंच, हे जुनं विज्ञान आहे. आणि मी आता तुम्हाला गोष्टी शिकवणार आहे. पहिल्यांदा नारळावर पाणी बघणार आहे. बघा, नारळावर बघताना पाणी कसं बघायचं असतं तर परिसर बघायचा. परिसर बघून घ्यायचा. तुम्ही तुमच्या शेतात विहीर घ्या किंवा बोर घ्या, परिसर बघून घ्यायचा. आणि नारळ फुल पाण्याचा उभार पाहिजे. पाणी बघताना कसं बघायचं बघा, नारळ पूर्ण हे सप्पे हात करायचे असे, हा नारळ असा ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला नारळ ज्या ठिकाणी उभा राहील त्या ठिकाणी पॉईंट फिक्स करायचा आहे. हा बघा इथं नारळ आता उभा राहिला आहे, मी हा पॉईंट फिक्स करतोय. आता हा पॉईंट फिक्स केल्यानंतर ह्या दिशेनं पाणी आलेलं आहे असं हा नारळ सांगतोय. आता दुसऱ्या दिशेनं बघूया. बघा उभा राहिला तरच मग पॉईंट फिक्स करायचा, तोपर्यंत फिक्स करायचा नाही. इथं पण उभा राहतोय बघा. आता ह्या दिशेने येणार आहे. आता बघा ह्यो इथं पॉईंट उभा राहतोय का नारळावर, हे इथं फिक्स होतोय बघा. आता इकडच्या दिशेने मी पण फिक्स करतोय बघा पॉईंट. हा इथं पॉईंट बरोबर फिक्स झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की असं परिसरात पण फिरून बघू शकता की पाण्याचा ह्या मालकाला विहीर काढायचे. आता विहीर काढताना बघायचं परिसर बाबा 30 फुटाचा घ्यायला धरला तरी ह्या कुठल्या कुठल्या दिशेला नारळ उभा राहतोय बघा. काही असं बघायचं असतं आणि तो पॉईंट फायनल करायचा आहे. बघा आता ह्या 4 दिशेला कुठेच नारळ पडत नाही, म्हणजे याचा अर्थ इकडनं सगळीकडे स्तोत्र चालू आहे. आता हे नारळावर बघतोय आपण. आता तुम्हाला सांगतो मी गजाव कसं बघायचं बघा. आता हा पॉईंट तुम्ही फिक्स केलाय, मग हे 6 mm ची सळी घ्यायची, 1.5 फुटाची, त्याला बेंड करायचा 6 इंचाचा आणि पुढे धरायचा आणि हे धरायचं बघायचं. ज्या दिशेनं पाणी आहे हा जसा बार पुढं ह्या दिशेला जाईल तशी ही गती वाढती. आणि ज्या दिशेला पाणी नाही, आता मी हात फिरतोय बघा. बघा इथं आता पाणी कमी धावतोय, इकडनं उमाळा कमी आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ उमाळा. आता इथं थांबलाय पूर्ण बार बघा. आता इकडं सुरू होईल बघा बार. बघा इथं इकडे एक उमाळा ह्या विहिरीत इथं येतोय, समजा विहीर घेतली तर पुन्हा बघा इथं आता थांबला बार, इथं थांबला बघा. आता इकडं जेवढं पाणी आहे तेवढं त्या दिशेनं धावणार बघा बार. येऊ बघा इकडे फिरायला लागला बघा, या दिशेनं फिरतोय बार टोटली. हे बारावर आपण बघू शकतो. हाच पॉईंट फायनल होऊ शकतोय. आता दुसरी गोष्ट आहे ही पैशावर आहे, तर पैसे पण फिरले पाहिजेत. बघा 10 रुपयाची पिवळी 2 नाणी घ्यायची, 5 रुपयाचं पिवळं नाणं घ्यायचंय आणि त्याच्यावर बघायचं आपल्याला पैसे फिरतात का बघूया. आता मी कुठल्या दिशेला पाणी सांगितलंय बघा. ह्या दिशेला सांगितलंय, ह्या दिशेला सांगितलंय, ह्या दिशेला एक सांगितलंय आणि ह्या दिशेला पाणी आहे म्हणून सांगितले. आता बघा पैसे फिरतात का बघा, पैसे फिरतात का बघूया. आता बघा हल्ले पैसे, बघा पैसे हल्लेत, बघा हल्ले. आता पैशावर पण बघू शकते, पण आपला अंगठा मात्र इथंच ठेवायचा हवा. पैसे गोलेला काढतात बघा. आता ह्या दिशेनं पाणी का बघूया. ह्या दिशेनं पैसे हल्ले तर ह्या दिशेनं पण पाण्याचा स्तोत्र आहे. अवघा ह्या दिशेला पण पैसे हल्लेत बघा. आता ह्या दिशेनं पाणी मी सांगितलं बघा, इकडनं एक उमाळा येऊ शकतो, तर ह्या दिशेला पण पैसे हल्लेत बघा. अवघा हलतेत पैसे, अवघा पूर्ण हलतेत बघा. इकडनं पाणी जात आहे, ह्या दगडापासून पाणी जात आहे. आता इकडे पूर्वेला वारुळ आहे बघा. हे मी जुनी खून तुम्हाला सांगतो, वारुळ, हुंबूर, रुई किंवा एखादं आपट्याचं झाड ह्या ठिकाणी पाणी असतं का तर असतं. तुम्हाला पैशावर मी कसं बघायला सांगितले पाणी. आता अंड्यावरती पाणी आहे का नाही बघता येतं. अंडं फिरतंय कसं बघा. आता अवघा अंडं फिरतंय, अवघा फिरलं बघा. हे अवघा फिरलं अंडं बघा, अवघा फिरतंय बघा भरपूर. आता हे अंड्यावर झालं, तुम्हाला पैशावर झालं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही निगडीची काटकी घेऊ शकता. आता निगडीच्या काटकीवर समजा आपण इकडनं चालत आलो तर निगडीची काटकी अशी केलच्याप्रमाणे पाहिजे. आणि तुम्हाला आता ही धरायची काटकी अशी हातात जाम धरायची, अशी फुल. ही मूठ सोडायची नाही किंवा ही मूठ अशी हलवायची नाहीत. हाताची बात स्थिर झाले पाहिजे हात. जर आपण पॉईंट असेल तिथंच ही काटकी टेन्शन अशी उभी राहते बघा. इथं ह्या दिशेनं पाणी कमी आहे, पण ह्या दिशेला निघालं तर बघा टेन्शन येते बघा. हिला काटकी आपोआप उभी राहते बघा. पण मी हात हे हलवे फिरलेले नाहीत. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.